गाइस मेरा अरुण जा रहा है मेरे को छोड़ के 1 महीने तक उसके मामा के घर। दुकान का पड़ा इसको, मेरे को फालतू की बकबक कौन सुनाए। अरुण मेरा बच्चा हो जाएगा तब क्या करेगा फिर? आ जाएगा इसी महीने में जा रहा है मैं हॉस्पिटल में रहूंगी फिर। पक्का क्यों नहीं आने देगा? इसको एक बुक्का मारूंगी ना फिर। मुझे पता तो क्यों जा रहा है, लेकिन तेरे मामा के इधर दुकान का फ्री का सामान खाने। प्रज्ञाचं हे बघा, प्रज्ञाचं हे झाड, त्याला मस्त फुल आलेले आहे आणि मी त्याला काठी बांधली. हे बघा, हे प्रज्ञाचं ट्री आहे आणि त्याला एक फुल पण आलंय मस्त पैकी. वा वा वा, सुंदर दिसतंय. आता हे कंचन, अरे कंचन, सकाळपासून सकाळी एकच कळी होती आणि लगेच एका तासामध्ये खिलून निघले हे फुल. किती सुंदर आहे. वाव. A few moments later. खूप वारा सुटलाय बघा आमच्याकडे. कसलं वारा सुटलं, वाळ वाळ खतरनाक. मस्त झालंय वातावरण एक नंबर. हॅलो गाईज, वेलकम बॅक. आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं. आता 1 वाजले आणि बाजार वगैरे सगळं करून मी आलोय भाजीपाला घेऊन. 11ला गेलेलो, 1 वाजता वापस आलोय. शूट नाही केलं कारण व्हिडिओ अपलोड करायचा होता एक. तर इकडे प्रज्ञाने आता 1 वाजता आंघोळ केली आणि आम्हाला आज जे नळाचं काम आहे आपलं झालेलं नाही. आजीकडूनच पाणी भरत होतं एवढ्या दिवसापासून, तर आज ते काम फायनल करायचं आहे. भले 12 वाजो 13 वाजो. काम चालू है, इसने पाइप फोड़ दिया. सब लगे हैं अभी काम करने में. ये देख सकते हो कितना पानी पानी हो गया है. गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गाईज. इकडे आता वाजले आहेत 8 आणि फायनली आज आपलं नळ कनेक्शन ओके झालेलं आहे. आतापर्यंत आपण माईकडे पाणी भरत होतो, माझ्या आजीकडे. आणि इकडे काय एक अपघात झाला का सांगू का? मस्ती करत होते आम्ही 2 जण. मस्तीमध्ये हिचं मंगळसूत्र तुटलं. तर ती जोडती ह्या मी मस्ती करत होतो तर चुकीने तुटले मंगळसूत्र बघा तिचं. आणि ती खूप रडत होती मंगळसूत्र तुटल्यावरती. आय डोंट नो का. हा बघा रडकी प्रज्ञा, तिचे मंगळसूत्र बघा पूर्ण तुटले. तिचे दाणे दाणे बघा, पूर्ण धागेच निघले. एक जमा केले आम्ही आणि मला हे बनवून आणावं लागेल. उद्या आणायला लागेल बनवून. धागे किती छोटे छोटे आहे त्याचे मणी बघा. ती जोडण्याचा प्रयत्न करते पण तिच्या वस्ते होणार नाही मला माहिती आहे. तुम्हालाच उद्या जोडून आणावं लागेल, बरोबर. आज जेवणामध्ये आहे आपल्याला पनीर फ्राय आहे आज व्हेज. आणि इकडे दाल चावल विथ पनीर फ्राय विथ आय डोंट नो विथ नारळ पाणी पिऊन इकडेच ठेवलंय. मला फेकायला लागेल बाहेर. फिर गाईज भेटूयात मॉर्निंगमध्ये. बाय बाय. हॅलो गाईज, खूप गरमी होते यार. आणि इकडे दुपारी मी आत्ता आंघोळ केले. जस्ट आता 2 वाजलेत. मी 1 वाजता आंघोळ केली. 1 तास झाला. लाईट गेली होती. लाईटीमुळे आपण जेवायचे थांबलोय. आता जेवतोय आपण 2 वाजता. उन्हाचा पारा एवढा भरकम झालेला आहे की काय सांगू तुम्हाला. खूपच अवस्था खराब झालेली. आणि चिडवती बघा मला प्रज्ञा. आणि उद्या चाललो मी संभाजीनगरला. उद्या जाते सकाळी. प्रज्ञा घरीच राहील. आणि प्रज्ञा कैसे घर पे रहेगी? प्रज्ञा का लास्ट मंथ चल रहा. प्रज्ञा को जरूरत है हा आय नो, पण तुम्हाला मी सांगतो थोड्या वेळाने मॅटर काय आहे ते. चल थोड्या वेळाने भेटू. तो
वीडियो में आगे बढ़ने से पहले मैं आपको बहुत ही खतरनाक गेमिंग प्लेटफॉर्म के बारे में बताना चाहता हूँ, जहाँ पर यार आप देख सकते हो कितनी सारी गेम्स है और ये गेम्स खेल के आपको क्या क्या मिलेगा आप सबको तो पता ही है। और भाई इस प्लेटफॉर्म पे आप बोनस गिनते गिनते थक जाओगे। जैसे कि आप स्क्रीन पर देख पा रहे हो, डेली बोनस, शेयर बोनस, रेफरल बोनस, साथ साथ इतने सारे बोनस है जो कि भाई इस एप्लीकेशन को अलग बनाता है बाकी गेमिंग एप्लीकेशन से। तो चलिए गाइस, बिल्कुल टाइम वेस्ट नहीं करते, तो मैं आपको अपना फेवरेट गेम ड्रैगन टाइगर खेल के बताता हूँ। तो जैसे कि आप देख सकते हो यहाँ पे गेम स्टार्ट हो गई और यहाँ पर आपको ज्यादा कुछ नहीं करना, बस ड्रैगन या टाइगर इन दोनों में से किसी एक को सिलेक्ट करना है। और भाई जिसका पलड़ा यहाँ पे ज्यादा भारी होगा वो आपको गेम निकाल के देगा। जैसे कि मैंने यहाँ पर ड्रैगन को सिलेक्ट कर लिया था एंड भाई यार यहाँ पे देखते हैं कौन जीता है। एंड आप देख ही पा रहे हो कितनी इजीली ड्रैगन ने यहाँ पर गेम निकाल लिया है। और यहाँ पे नीचे क्या रिसीव हुआ आप स्क्रीन पर देख ही पा रहे हो। अब जो आपको मिला है वो आपको निकालना कैसे वो मैं आपको बता देता हूँ। फर्स्ट ऑफ ऑल आपको यहाँ पे विथड्रॉ का बटन दबाना है, जितने चाहिए आपको उतने सेलेक्ट कर लेने हैं। एंड भाई किस्सा खलास, बस यहाँ पे जाओ, अभी डाउनलोड करो और खूप सारे गेम्स खेलो। तर गाईज आपले जेवण वगैरे झाले, जस्ट चाललो मी आता पप्पाच्या घरात, म्हणजे माझंच घर आहे ते, पार्टिशन झालंय ना। चला, आपले एक गुंडी आहे तिकडे पाणी प्यायची, आता जेवताना आठवतो म्हणून माझ्याकडे चावी देऊन गेले पप्पा, तर ते घेऊन जातो मी आता। क्या आने के बाद कूलर में पानी डाल। ओके मैडम। माझ्याकडेच कशी आली काय माहिती, कलिंगड खाते बघा। माझ्या चुलत भावाची मुलगी गाईस, परी यायचं नाव, आणि कशी तरी आली आहे माझ्याकडे, पण प्रज्ञाकडे येत नाही आणि बोलत पण नाही प्रज्ञासोबत। अनोळखी लोकांशी बोलत नाही ना परी। कोण आहे ते मोबाईल मध्ये? शांत ना, खूप शांत आहे यार। दे पाणी दे। चला का पाप, अरे बापरे किती सारं पाणी आणलंय बघा। हे पाणी किती मोठं दिलं पहा। थँक्यू गाईस। प्रज्ञाचा पार्सल आलाय आता। किती वाजले रे अरुण? साहिल, मला अरुणची सवय आहे, साहिल मागे लागलाय। आता 2 ते 3 वाजले असतील, पार्सलवाल्याचा फोन आलाय आणि प्रज्ञाने खूप मला त्रास दिलाय कपडे मागून। आणि एकच नंबर बॅकग्राऊंड दिसतंय इकडे बघा, मागे ढग किती छान आहेत, सुंदर अतिशय सुंदर। आणि तुम्ही बोलतील आता ब्लॉग चालू नको करू दादा गाडी चालवत असताना, तर इकडे जवळच आहे, 1-1.5 किलोमीटर वरती आहे, म्हणून मी ब्लॉग चालवतो। बघा वातावरण खूप जास्त सुंदर आहे। चला आता तिचा पार्सल आलाय, परत ड्रेसच असणार आहे मला माहिती आहे, कारण ते मला न विचारता ड्रेसेस मागवत राहते। मग तिचा आता कसा मागवला तिने ड्रेस मी काय बघत नाही, तिचं ऑर्डर्स वगैरे मी चेक नाही केले, आता आलंय तर आता घेऊन टाकू पार्सल। चला गाईस, वी गॉट द पार्सल। जस्ट 1 सेकंड पूर्वी आपल्याला पार्सल भेटलंय, पकडा। चला ओके। आपल्या गाडीला हॉर्न नाही म्हणून आपल्याला ट्रॅक्टरच्या मागे जावं लागतंय। हॉर्नच काम नाही करत, खूप स्लो आहे हॉर्न आपला। खूप धूळ उडवतोय। पुष्पा, अरे यार पुष्पा ए पुष्पा तर झोपली गाईज बघा, नवीन मॅक्सी घेऊन। पुष्पा जाय, हे तिकडे लाईट गेली गाईज, इकडे चार्जिंग वाला फॅन, आणि प्रज्ञा मस्त झोपत होते। पण पार्सल आले, बघू तिचा पार्सल। तिचे पार्सल पाहून कंटाळा आलाय। हा बघा ड्रेस, क्या है ये? डेली यूज मतलब डेली यूज के लिए? अच्छा ओके। गाईज एवढे कपडे मागवले पाहिजे का नाही, कमेंट करून सांगा।
हाँ पहन ले, पहन के ही दिखा दे। अभी क्या कर सकते हैं, देखना ही पड़ेगा अभी कैसे दिखती है तो इसमें, नहीं तो फिर रिटर्न करने के लिए। हाँ गाइस सगळ्यात जास्त क्या गाइस सगळ्यात जास्त जे कपडे आहेत ना ते माझे झाले होते, पण आता सध्या असं वाटतं की प्रज्ञाचे आता माझे एवढे कपडे होत आलेत, कारण ती मी कधीच कपडे घेत नाही, माझे आहेत तेवढेच आहेत. पण प्रज्ञा खूप घेते नवीन. बघू तिचे कपड्याची कॉम्पिटिशन माझ्यापर्यंत पोहोचतं का नाही तर. पण मला कंटाळा आला यार कपडे घेऊन. हे बघा गाईस, चायनीज प्रज्ञा कपडे मागवून इकडे माझी हालत खराब करून टाकली. बघा कसं दिसते प्रज्ञाला हे सूट. प्रेगनेंसी के अरे अभी थोड़े ही दिन बचे प्रेगनेंसी के लिए तेरी. हाँ उसके बाद के लिए बोल तू, पर अभी प्रेगनेंसी में कुछ थोड़े दिन बचे हैं, फिर अपना बच्चा आने वाला है. 600 गाइस 600 आहे गाइस. बघा तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. ते मला तर काही कळत नाही कपड्याचं. हिच्या मागून कंटाळा आलाय मला पेमेंट करून कंटाळा आला ॲक्च्युली. बघा आता बघत राहते स्वतःला, इकडे आरसा असून सुद्धा टी व्ही बघते. अच्छा बोल, अच्छा आहे की नाही? अच्छा आहे प्रज्ञा. मोठी अम्मा खूप कंटाळा आला गाईज मला हिच्या कपड्यांचा. और आज बनाने वाला है रोहित मोर चिकन बिर्याणी. चला गाईज भेटत थोड्याच वेळात मध्ये. आणि हिचे कपडे तुम्हाला आवडले का सांगा, करून हिची चॉईस बघा कशी. मला तर ओके वाटली. बाकी तुम्हाला बघा, तुम्हाला तर छानच वाटेल. तुम्हाला तुमच्या प्रज्ञा दीदीशी खूप आवड आहे, तुमच्या प्रज्ञा दीदीची तुम्हाला. गाइस ये नाइटी भी मैंने मंगाया था, पर मैंने इसका कुछ रिव्यू वगैरह लिया नहीं है. तो आपको मेरा ड्रेस कलेक्शन तर गाइस मैंने बहुत सारे ड्रेस भी मंगाए और नाइटी भी खरीदा. तो आप लोगों को मेरा नाइटी का कलेक्शन देखना है तो कमेंट करो. नहीं नाइटी का भी और ड्रेस का भी जो मैंने दिया. ओके गाइस बाय बाय. बस झालं मे बी एवढं ब्लॉगला. आपला ब्लॉग खूप मोठा होत चालला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये लगेच लवकरच. ओके भेटूयात थोड्या दिवसांनी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. रोहित यूट्यूब चॅनलवरती. बाय बाय.